शांत बसा. सुरेश सुरे शांत बसा. शांत बसा. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी झालेली आहे. तर आता मनोज जरांगे मराठा आंदोलकांशी संवाद साधतायत. वेळोवेळी त्यांच्याकडून मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांना कोणताही त्रास देऊ नका असं म्हणण्यात आलेलं आहे. दरम्यान सध्या मुंबईत मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही, म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजू नये, तर याला वेदना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची वेदना आरक्षणासाठी वाटोळं होतं लेकराचं पूर्ण. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय धर्माग भंगार गोळा झाले का रामाचे नसते आरडते सारखं प्रेस मंडळ सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकराचा प्रश्न आहे, म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठीची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथे, बाकीचे तिकडेच थांबणार. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंगमध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वेनं कसा जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झालेत वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेने कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता, हे समजून घ्या. काही भावांना आपलं वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाला वाशीला कमी इतक्याला. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावलं तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडे मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरं असं, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या. आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय बीपीडी का काहीतरी एक बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीटी, हा ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडं डायरेक्ट ट्रका भरून इकडं आणू नका. कारण इथं शिल्लक राहतंय तिकडचे पैसे मिळतील. त्यामुळे तिकडून वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना,
हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एका जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मीडियात नाव घे ना. परत म्हणतात हे काय झालं, अन्नछत्र एकाने सुरू केलं आणि पैसे मागवते. तिसरा असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही असं गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बघ किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले, ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण तिने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती आहे. आता जर रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचे असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो. भिकार धंदे बंद करतो. तोही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो ना, मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेला तो कोणाकडून पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलतो तुला, मला बोलायला लावू नको. तुम्हाला जवळचा असेल लांबचा असेल मध्ये नाही गेलं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ म्हणलेलं नाही. तुम्हाला जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्यायला लावतो तुला. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळं. मी मागायला लावलं काय असं होतं ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कुणाला छत्र्या वाटायच्या असतील, कुणाला रेनकोट वाटायचे असतील, त्या गांडीत दम असलं तर वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संघ राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदीचं नाव सांगू दे, तो इतका देवारा होईल तुला वाटतं असं मी दादा आहे दादा आहे. इथं लोक पायाकडे ढोकरीत असतात धरून, दादा नाही भादा नाही काही नाही. आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काही नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतो प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लिहायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कोणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करते. समाज मोठा करत दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई मंडळी पळत होतो का नाही. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. जो शब्द आहे मला तुम्हाला, फक्त तुम्ही शांत राहा, शांत बसा.
आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झालं नाही तर आम्हाला माहीत नाही. काल जर मुख्यमंत्र्याच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झाले. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा, तर हे का काढत नाहीत? आत्ता बैठक सुरू असते, हे बैठक यांच्या हमेशा सुरू असतात, गेले भंगार येते नुसत्या बैठका. मार्ग काढून लोकांच्या मन जिंकायचे हे गरीबाचे, ते सोडून देते. काय ते कालच विषय झाला त्या राज ठाकरेचा त्याचा बार बार काय काढेल. काल बोललो ना, पुन्हा बोललो का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय हा, मग काल बोललो ना त्याच्यावर, काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमचा मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो नाशिक सासरवाडी तू 50 बारा नाशिकला कमी येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं टेनिस, तरी तो त्याच दुरण उडीतो, तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो, असलंय ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तर तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेटियर रखला होता हे आम्हाला माहिती. मराठीचा शाख होऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो नीटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमचं व्हॅलेटियर रोखून धरलं होतं मुख्यमंत्र्याचं सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो का लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घराण्याच्या कसाट्यात आहे, हे ध्यानात ठेवलं. आता चंद्रकांत पाटला काय अक्कल रे बुंगर येते त्याचं विचारतं 50,000, त्याला अक्कल असं ठेवलं असतं का? त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला आता, असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की? मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता, मग चंद्रकांत पाटलाचा आत्ता नीट ढकेला असता मी लगेच. तसा प्रश्न आहे, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महबारीच घेणं असत. ते तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच आहे तर त्याला महाराष्ट्र सोडून देतात, दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे.
राजकारणाचे शब्द बोलावे, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाचा अस्मितेचा असतो मराठ्याचा. मला माहित होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी. थांबा रे. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठा मुंबई सोडित नसते. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार, हे पण ध्यानात ठेवा. म्हणा ती दिवस उगू देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून, रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच, पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभा राहिला. आणि आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवार रविवारी बघा. मग आता तुम्ही पत्रकारांनी विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही. ते मलाही दमून आम्ही सोबत येतो, तुमच्या मागणी योग्य आहे. कोणाचं नाव घेऊन मोठ्या करण्यात मजा आहे. चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. थांबा रे. कोण म्हणलं? कोण? चिचुंद्री. चिचुंद्रीचे का पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत का किती मिळत लागत नाही इतके चिकाट पळून दिली. आणि चिचुंद्री लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंद्री. नुसती आरडत चलती, नुसती आरडत चलती. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. आता एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवरा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दम येईल. थांबा पण ते सध्या नको. आता हे लोक ना, राजकारणी लोक नासके असते. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या तुम्ही. मंत्री आमदार हे नासके असते. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर तरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातराला ठेवतं का? म्हशी तुम्हाला म्हशी भातराला येत होतं का अंतरावली? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचे असे यांचे विचार आहेत. त्यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा, चलो धन्यवाद. ना तोंड कोरडं पडायला लागलं बस. नाही काही मेसेज नाही, फिसेज नाही, काही बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहे, त्याच्यात दुमत. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार इकडून तिकडून. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडे टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना, मला माहित नाही. ते आपल्या साहेबांना सांगितलं, कुंभर पळून गेले, ते पडले का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते, हे लावते, तिथं लावू द्या ना. गरीबाचे लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहेत इथं कुठेतरी, इथं जवळ कुठेतरी.
कुठेतरी माहित नाही आपल्याला इथे आसपास ते ओपन करा. आराम करते लेकरं गाड्या लावते. ते वानखाडे स्टेडियम एक आहे, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढं असतं तेवढे द्या, पण मराठ्याचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहते. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही देश म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस बस धन्यवाद बाबा. अरे मग तोंड कोरडं. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धरूनच सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तावेज हैदराबादचे गॅझेटियर, सातारा संस्थांचे, बॉम्बे गव्हर्नमेंट्स कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावरच लागू झाले. तेच पुरावे दस्तावेज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हा पण तयार निघतोय. गॅझेटियरमध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी, म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅझेटियरमध्ये. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिचे फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे. पोटजात उपजात म्हणून कुणबींची, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये, फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलं. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठी आता घरी झोपायला तयार नाहीये. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागलेत. काही जेव्हा वेळ असेल तेव्हाच निघतात. रात्रीच यायला लागलेत. त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागलेत, लढायला लागले. आपण घरी झोपून काय करायचं? सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे, आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350-400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजाती मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. हे का डोळे गेले त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं? वरचं 2% सुद्धा अवैध ते उघडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्यात त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच आहे. आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती, आणि ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घातल्यात ते कायद्याला सोडून नाहीत का? मंडळने तर 14% आरक्षण दिलं, तर वरचं घातलेलं कायद्याला सोडूनच घातलेलं आहे. 16% वरचं मराठीचं आरक्षण आहे. मेल्यावर खत्म करेंगे. चलो धन्यवाद.